कितने का? ये सब एक जैसे ही है। कैडबरी चॉकलेट है, सब में अलग अलग टेस्ट आएगा, अंदर फीलिंग आएगा। शुभ सकाळ, सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा। तर आज आम्ही दुसरा दिवस आहे आमचा फिरण्याचा आणि कालच्या ब्लॉगमध्ये बी जसं मी तुम्हाला सांगितलेलं तर आज आम्ही राणीच्या बागेत फिरायला आलो आहे। इथून मग आम्ही जाणार आहोत क्रॉफर्ड मार्केटला आणि बरंच असं काय काय फिरायचा विचार आहे आणि लवकर यायचं होतं पण आम्हाला वाजलेत 12। तर बघूया राणीच्या बागेत। मी तर बऱ्याच वर्षांनी आली, खूप वर्षांनी आली, मला खूप छान वाटतंय, मजा पण वाटते सगळ्यांबरोबर फिरायला। लहान मुलांबरोबर मुलं होऊन म्हणजे लहानच होऊन जाण्याचं आजचा दिवस आहे असं ठरवलं आहे मी। बघूया आता आम्ही तिकीट काउंटरला जातो आणि मग ब्लॉग कंटिन्यू करूया। तिकीट काढूया। एंटर केल्यावरतीच राईट साईडला इथे खूप मोठा बोर्ड लावलेला आहे की ज्याच्यावर तिकीट चार्जेस वगैरे सगळे मेन्शन केले आहेत। 50 रुपये मोठ्या माणसांसाठी आणि लहानांसाठी एज ग्रुप प्रमाणे त्यांनी मेन्शन केलेले आहे तिकीटचे प्राइस। आम्ही 50 रुपयेच्या हिशोबाने तिकीट सगळ्यांच्या काढल्यात आणि आता इथे तुम्ही बघू शकाल ना, इथे सुरुवातीलाच खूप छान एंट्रीलाच मुलांना असं बघण्यासाठी आणि त्याचबरोबर फोटो वगैरे काढण्यासाठी ना खूप सुंदर असा गेट वगैरे केलेला आहे। आता मी एंट्री करतोय तर एंट्रीला बाहेरचं स्नॅक्स वगैरे काहीच अलाउड नाही आहे। तुम्ही पाण्याची बॉटल पण घेऊन जाऊ शकत, म्हणजे असं काहीच अलाउड नाही आहे। आतमध्ये त्यांचा कॅफेटेरिया आहे आणि तिथून मग तुम्ही काही तुम्हाला पाहिजे असेल ते घेऊ शकता। आतमध्ये एंटर केल्यावर लेफ्ट साईडलाच आपल्याला वळायचं आहे आणि लेफ्ट साईडला प्रत्येक ठिकाणी तिथे त्यांनी एक मॅप वगैरे दिलेला आहे की ज्याच्यावरनं आपल्याला कळतं की कुठे कुठे जायचं आहे, म्हणजे कुठल्या साईडला आपल्याला टर्न घ्यायचं आहे। तर इथे आता सर्वात आधी आम्ही अस्वल बघायला आलेलो आणि माझा तर हा अनुभव खूप छान होता, खूप मस्त वाटलं आणि बऱ्याच वर्षानंतर कधीतरी लहान असताना मी गेलेली आणि इथे बघू शकतो अस्वल वगैरे आहेत ना, आम्हाला खाली म्हणजे अगदीच जवळून नाही दिसले, जे होते ते झाडावरतीच होते आणि सिंह वगैरे पण आम्हाला बघायला मिळाला नाही कारण तो पण म्हणजे कमिंग सून असं बोर्डवर लिहिलेलं सगळीकडे, तर मी ते काही शूट नाही केलं। वाघ मात्र बिबट्या बघण्याचा म्हणजे आनंद सगळ्यांना घेता आला आणि ना खूप म्हणजे 2 होते, एक तर अगदीच तिथे खूप लांब असा बसलेला होता त्याच्यामुळे तो काही खूप मला कॅमेरामध्ये कॅप्चर करता आला नाही आणि आम्ही मधल्या वेळेस गेलेलो, सॅटर्डे संडे वगैरे असं नव्हतं त्याच्यामुळे गर्दी अजिबात नव्हती। जर असं मधल्या वेळेस आलो ना तर थोडीशी गर्दी कमी मिळते आणि इथे बघू शकता एक आहे तो छान असा आम्हाला वाघ बघायला मिळाला बघा, मस्त असा आणि तो फक्त फेऱ्या मारत होता, इथून तिथे तिथून इथे तिथून इथे आणि इथून तिथे, तर खूप ते अगदी खूप छान जवळून असं बघायला मिळालं। नंतर आम्ही गेलो पुढे इथे पानगेंडा बघायला आणि ते पण आम्हाला काही दिसले नाही, ते पाण्यातच होते आणि आता म्हणजे ऊन चालू झालेलं त्याच्यामुळे थोडीफार त्यांना पण गरमी असणार त्याच्यामुळे ते पाण्यातच होते, वरती असे बघायला मिळाले नाही। 2 ठिकाणी होते पण दोन्हीकडे आम्हाला बघायला मिळाले नाही, पण माकड मात्र खूप बघायला मिळाले। अगदी त्यांनी काय केलेलं असं 3 वेगवेगळे असे पिंजरा टाईप नाही म्हणता येणार पण खूप छान असं केलेलं होतं आणि तिन्हीकडे म्हणजे एका ठिकाणी अगदी छोटीशी बाळं असतात ती होती, एका ठिकाणी थोडीशी मोठे माकड होते आणि एका साईडला अजून त्याच्यापेक्षा मोठे असे माकड होते आणि खरंच राणीच्या बागेत त्यांना आता खूप सारे चेंजेस केलेले आहेत आणि खूप सुंदर पद्धतीने म्हणजे त्यांनी सगळ्या गोष्टींची काळजी घेतलेली आहे आणि खूप मस्त, म्हणजे मी कधी आलेली तो अनुभव आणि आत्ताचा अनुभव ना खरंच वेगळा होता आणि इथे मुलं सगळ्या गोष्टी छान व्यवस्थित बघू शकतात आणि आतमध्ये जेव्हा तुम्ही एंटर करता ना तेव्हा एवढं छान वाटतं ना, अगदी एवढी झाडं आहेत आणि त्या झाडांनी ना खूप थंडावा वाटतो आणि तुम्हाला गरम असं म्हणजे अशी गरमी वगैरे अजिबात वाटत नाही।
आणि खूप छान व्यवस्थित तुम्ही फिरू शकता सगळ्या म्हणजे बच्चे कंपनी बरोबर. त्याच्यानंतर आता इथे आम्ही आलोय, काय म्हणतात, हरण नव्हतं हे सांबार म्हणतात ना, तसं काहीतरी होतं. ॲक्च्युली ना मी बोर्डवरचं शूट करायचं माझं राहून गेलं, कारण मला कळत नव्हतं मी काय काय शूट करू, कारण मला पण बघायचं होतं सगळ्या, म्हणजे मला पण खूप उत्सुकता होती. तर मी बऱ्यापैकी शूट करण्याचा प्रयत्न केलेला. तर तुमच्यापैकी कोणाला ह्या वेकेशन्समध्ये जायचं असेल राणीच्या बागेत तर तुम्ही नक्की जा, किंवा जे कोणी जे आपल्या मुंबईमधले नाही आहे, जे कोणी बाहेर राहणारे असतील आणि मुंबईत जर त्यांचा येण्याचा विचार असेल वेकेशनसाठी, तर तुम्ही नक्की राणीच्या बागेला व्हिजिट करा. हे काका मात्र इथे होते बघा बसलेले, त्यांना भीती वाटत नव्हती, पण आम्हाला भीती असा प्रश्न वाटत होता की या काकांना भीती वाटत नसेल का यांची, असं मला प्रश्न पडलेला. आणि एका साईडला मी बघितली ना तर खूप सारी गुलाबाची झाडं होती, म्हणजे छोटी छोटी जी रोपं होती ना, मस्तच अगदी ही पूर्ण हा जो बगीचा आहे ना पूर्ण गुलाबाच्या फुलांनी भरलेला. म्हणजे एक तुम्ही बघू शकता सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्हाला गुलाबी कलरची फुलं. आणि ॲक्च्युली काय झालं, आम्ही चालत चालत पहिलं पेंग्विनच्या इथेच गेलो आणि आम्ही तिथे काही शूट नाही केलं, कारण तिथे असं लिहिलेलं की कॅमेरा आणि ते अलाउड नाही आहे, आणि माझ्याबरोबर सगळेच जण होते म्हणून मग मी काही शूट केलं नाही जास्त. आणि मग आम्ही तिथून निघालो आणि म्हटलं आता काहीतरी खाऊया, पण गोळा, आता गरमी चालू झाली आणि गोळा, तर म्हटलं चला एक गोळा तर खाऊयाच, आणि तो पण काला खट्टा असेल तर मग काय मज्जाच मज्जा. तर या सगळ्यांबरोबर लहान होऊन मी पण बऱ्याच वर्षांनी गोळा खाल्ला. पहिलं कधीतरी कॉलेजमध्ये असताना वगैरे मी एखाद्या वेळेस खाल्ला असेल, आणि कारण मी काही खूप बाहेरचं तुम्हाला म्हणते ना, मी काही खूप जास्त फिरलेली पण नाही आहे, म्हणजे जेवढं मी फिरते वगैरे, पण असं काही एकदम खूप असं फिरणं होत नाही माझं पण पिकनिक सारखं वगैरे. तर हे जे काही 4 दिवस होते ना मी खूप मजा केली सगळ्यांबरोबर. तिथून मग आम्ही निघालो आणि परत U-टर्न घेतला आम्ही, आणि परत म्हटलं की आपलं बरंचसं फिरायचं राहिलंय. मग जिथे पक्षी जिथून चालू होतात, म्हणजे जिथे पक्ष्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपल्याला बघायला मिळतील. तर इथे बघा सुंदर असे पोपट जे होते ना तो खूपच प्रकार होते, आणि वेगवेगळ्या प्रकारचे पोपट होते. म्हणजे आपले ग्रीन कलरचे असतात ते, त्याच्यामध्ये छोटे, त्याच्यामध्ये मोठे, इथे बघू शकता तुम्ही बघा ना. आणि त्यांना ना त्यांची जी अरेंजमेंट केलेली ना राहण्याची वगैरे ती खूप सुंदर आहे, म्हणजे खूप छान पद्धतीने हे सगळं मेंटेन केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे ना वेगवेगळ्या प्रकारचे, म्हणजे सफेद कलरचे, त्याच्यानंतर काळ्या कलरचे, असे वेगवेगळ्या कलरचे पोपट होते, आणि मी बऱ्यापैकी शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे पण बघू शकता यांचे ना जे तुरे आहेत म्हणजे पुढचे जे ना ते अगदी सफेद कलरवर खूप छान दिसत होते, आणि सगळे ना असे एकत्र असे एका झाडाच्या फांदीवर बसतात ना तसे बघा खूप छान दिसत होते. म्हणजे मला आता बोलताना पण खूप आनंद होतोय की असं छान असं फिरणं झालं, बघणं झालं. कासव पण खूप सारे कासव होते आणि पाण्यामध्ये, आणि पाणी वगैरे पण ना खूप अगदी छान होतं, आणि लहान मुलं याच्यामध्ये ना खरंच एन्जॉय करू शकतात जर तुम्ही ही वन डे पिकनिक जर प्लॅन केली तर. मी ना छोटा मिनी व्लॉग पण शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. ॲक्च्युली खूप जास्त पण मी या सगळ्याचं शूट नाही केलं, जेवढं मला जमेल तेवढंच मी शूट केलं. आणि मगर जर म्हणाली ते 2 होत्या, एक वरती होती आणि खाली होती. तर मगरीसाठी पण खूप त्यांनी छान अरेंजमेंट अशी केलेली आहे. तर ते पण मी आता हे वरचा भाग आहे, म्हणजे आपण हा वरती ब्रिजसारखं केलेलं आहे, तिथे आपण उभं राहिलं की असं दिसतं. त्याच्यानंतर हे इथे ॲक्वा बर्ड्स आहे, आणि पुढे ते आम्ही बघायला इथे एंटर करतोय. आणि तुम्हाला बघूनच कळेल की खूप स्वच्छता आहे, ते आजूबाजूला पण खूप छान. आणि हे पक्षी तर इतके छान दिसत होते ना, ॲक्च्युली झूम मला जेवढं शक्य झालं तेवढं मी झूम करून इथे शूट केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने ही जी पिकनिक होती आमची खूप छान पद्धतीने झाली. तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. आणि इथे बघू शकता तुम्ही सफेद कलरचे जे होते ना, आणि अगदी खूप उंच उंच पण होते. आता एक्झॅक्टली म्हणजे याचे खूप सारे प्रकार असे होते, आणि या पाण्यामध्ये ना छोटे छोटे मासे पण होते. तर मी विचार करत होते की हे काय खात आहेत, पण नंतर मी जेव्हा नीट बघितलं ना तेव्हा कळलं की त्याच्यामध्ये ना ते मासे होते आणि ते मासे खात होते. तर याच्यानंतर इथे बघा हा जो गेट होता तो पण खूप छान आहे बघा, अशा पद्धतीने जाळी लावलेली. आणि मग आता इथून आम्ही परत इथून बाहेर पडलोय, आणि त्याच्यानंतर परत आम्ही आता पुढे गेलो, आणि त्याच्यानंतर परत सगळं एक राऊंड मारला, आणि सर्वात आमची ही ट्रिप इथे आम्ही संपवली. जवळजवळ 2-2.5 तास आम्ही फिरलो. आणि आता आम्ही जाणार आहोत क्रॉफेड मार्केटला. पण क्रॉफेड मार्केट भुलेश्वर मार्केटला फिरायचं होतं, त्याच्या आधी तिथे पोचल्यानंतर, कारण गाडी आम्ही इथेच पार्क केलेली,
कारण नंतर पार्किंगसाठी कुठेही जागा मिळणार नव्हती. मग त्याच्यानंतर दुपार झालेलीच, तर मग सगळ्यांनी थोडासा असा नाश्ता केला. पाणीपुरी शेवपुरी जी मुंबईच्याही फेमस स्ट्रीट फूड आहे आपलं, जसं वडापाव म्हणा किंवा पाणीपुरी शेवपुरी, कारण प्रत्येक ठिकाणी पाणीपुरी शेवपुरी ही मिळते, पण मुंबईची जी टेस्ट आहे ना ती इतर कुठेच नाही आहे. तर ह्या सगळ्यांना पाणीपुरी शेवपुरी खायची होती. ही आहे आपली तेजल, ही आहे आपली अनघा आणि एका साईडला आहे आपली तन्वी. तर अशा पद्धतीने बघा छान अशी शेवपुरी होती आणि आम्ही छान बरोबर याच्याबरोबर ना लस्सी पण, ऊन पण होतं तर म्हटलं लस्सीचा आस्वाद घेतला. आणि त्याच्यानंतर मुलींना बरीचशी शॉपिंग करायची होती, ज्वेलरी शॉपिंग, त्याचबरोबर त्यांना चॉकलेट्स वगैरे पण घ्यायचं होतं आणि बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टी घ्यायच्या होत्या ज्या इथे मार्केटमध्ये अवेलेबल होत्या. मग आम्ही एक एक करून म्हटलं आजच्या दिवसाचं हे सगळं काम करून घेणार होतो. ते खाऊन झालं आणि प्रत्येक ठिकाणी आम्ही 2-2 मिनिटं थांबतच होतो. आता हे रिंग बघा, फिंगर रिंग्स घ्यायच्या होत्या म्हणून मुली थांबलेल्या. तुला काय घ्यायचंय केक मधलं? डार्क कंपाऊंड वगैरे असे काय काय घ्यायचे का? डार्क कंपाऊंड नको, मग तिथे जाऊ. काय घेत आहे? मार्शमेलो. किती रुपये? कैसे है? 180 रुपये. ये सब एक जैसे ही है? कैडबरी चॉकलेट है, सब में अलग अलग टेस्ट आएगा, अंदर फिलिंग आएगा. हाँ एक चॉकलेट बघते आहे. कितीला आहे भैया? 150. कुठलं चांगलं आहे चॉकलेट? हे चांगलं लागतं चॉकलेट. आणि इथे ना बास्केटची म्हणजे जे आपल्याला हॅम्पर्स वगैरे बनवायचे असतील किंवा कोणाला गिफ्ट करायचं असेल किंवा एखादं काहीतरी तुम्हाला असं गिफ्ट करायचं असेल आणि किंवा घरातल्यासाठी ना इथे बास्केटमध्ये खूप छान व्हरायटी होती. आणि अगदी 20-30 रुपयापासून, 20-30 म्हणण्यापेक्षा अगदी 10 ते 15 रुपयापासून इथे पाहिजे तशा या बास्केट होत्या. आणि इथे बघा मी तुम्हाला टॅग दाखवते, इथे बऱ्याचपैकी टॅग वगैरे लिहिलेले आहेत याला, म्हणजे वेगळं काही आपल्याला विचारायची पण गरज नाही लागत. तुम्ही इथे बघितलं की तुम्हाला याची प्राईस कळते. तिथून मग आम्ही शॉपिंग करून निघालो गेटवे ऑफ इंडियाला. आणि इथे आल्यानंतर मग आम्हाला असं झालं की मग बोटीने फिरायला तर पाहिजे गेटवे ऑफ इंडिया. म्हणजे मी पण आलेली गेटवे ऑफ इंडियाला आणि फिरणं पण झालं आहे माझं, पण जवळपास त्याला आता 5-6 वर्ष होऊन गेली. त्याच्यानंतर मग आज येणं झालं आहे सगळ्यांबरोबर. नंतर अजंठाची जी फेरी बोट असते ना त्यातनं आम्ही एक राऊंड मारला. म्हणजे आम्ही ॲक्च्युली बसलो, खूप आधी बसलो, म्हणजे जवळपास ती पूर्ण बोट भरेपर्यंत आम्हाला बसवलेलं त्यांनी. आणि पर पर्सन 130 रुपीज घेतलेले. आणि आता तुम्ही बघू शकता जेव्हा आम्ही आलो ना तर पूर्ण खाली आहे आणि जवळपास 1 तास आम्हाला गेला ही बोट पूर्ण भरायला. आणि जेव्हापासून मागे जेव्हा एक अपघात झाल्यापासून ना इथे वरती बोटीच्या जे वरती जो मजला असतो ना तिथे बसायला देत नाही, फक्त खालीच बसायला देतात. आणि लाईफ जॅकेट हे कंपल्सरी केलेले आहेत त्या सगळ्यांनी. आणि आम्ही हे आता फिरून मग सर्वात शेवटी घरी जाऊन नंतर आम्हाला परत आयकियाला फिरायला जायचं होतं. मग म्हणून मग आम्ही म्हटलं की चला आता आपण आयकियामध्ये जाऊ आणि आजचा व्लॉग आम्ही इथेच एंड करणार आहोत. अगदी नाजूक येते, म्हणजे एकदम त्याच्यामध्येच वापरायचं आहे सगळं. तर आता आम्ही तर आता आम्ही आयकियाला आलो, घरी गेलेलो, चेंज केलं, त्याच्यानंतर आता आम्ही आयकियाला आलो आहे. तर थोडासा 1-1.5 तास आमच्याकडे होता म्हणून आयकियाला आलो. थोडंसं आयकियाचं मी शूट नाही करत आहे कारण मी बऱ्याच वेळा तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे आयकियाचं सगळं, त्याच्यामुळे. पण आयकियामधनं काय काय घेतलं त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर चला आता सगळं आवरत आलं आहे. आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आशा करते तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि घरी जाऊन थोडंसं मी बर्गरचं जे काही शूट करणार आहे ते पण मी ॲड करते आणि आजचा ब्लॉग मी इथेच एंड करेन. तुम्हाला रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे आणि कसा बनवते ते मात्र मी तुमच्या बरोबर आजच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन.